का आहे पालीचा बल्लाळेश्वर एवढा खास? आणि कोणाच्या कृपेमुळे आपल्याला बल्लाळेश्वरांचे दर्शन घडत आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. हरे कृष्णा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, तर माझं नाव आहे सनी आणि आज मी आलो आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आज मी ज्या मंदिरात आलो आहे, ते मंदिर आहे अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच पाली गावातील बल्लाळेश्वर यांचं. हरे कृष्णा. मी आलो सध्या पालीला बल्लाळेश्वरांच्या दर्शनाला. इथे मी माझी व्हेकल पार्क केलेली आहे. इकडे 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 व्हेकल पार्क केली आहे आणि आता जाऊया आपण मंदिराकडे. आपल्या मराठी माणसांसाठी गणपती बाप्पा तर भक्ती पलीकडचा भावनिक विषय आहे. मी माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे की गणेश चतुर्थीला जेव्हा गणपती आपल्या घरी येतात, तेव्हा घरातील लहान आणि मोठे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने तयारीला लागतात. जो तो आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन आपल्या लाडक्या बाप्पासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात, तेव्हा आपल्या घरी नवीन चैतन्य येतं. घरातलं वातावरण किती सुंदर होऊन जातं. बाप्पा आहेच तसा, की ज्याच्यासोबत आपण लगेच कनेक्ट होऊन जातो. चला तर मग जाऊया आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सो इथे आहे धोंडी विनायकाचं मंदिर. परंपरेनुसार सर्वप्रथम आपल्याला धोंडी विनायकाचं दर्शन घ्यायला लागतं, त्याच्यानंतर बल्लाळेश्वरांचं. चला जाऊया आपण मंदिरामध्ये. सो आता मी जातोय मुख्य मंदिराकडे. सो मंदिरामध्ये जाण्यासाठी काही अशा प्रकारची सुविधा करण्यात आलेली आहे. मुळात मी स्वतः इकडे खूप वर्षानंतर आलो आहे. जवळपास लॉकडाऊनच्या दरम्यान मी इकडे आलो होतो, त्यानंतर आता आलो आहे. तर मंदिरामध्ये खूप सारी सुधारणा बघायला भेटते. सो इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, कोणाच्या कृपेमुळे आपल्याला बल्लाळेश्वरांचे दर्शन घडत आहे? तर त्याची कथा अशी आहे की गणेश पुराण व मुद्गल पुराणामध्ये उल्लेख केलेल्या पल्लीपुरम उर्फ पाली या गावातील ही कथा आहे. पल्लीपूर नगरात कल्याणशेठ नावाचा एक वैश्यवाणी आपली पत्नी इंदुमतीसह राहत होता. बरेच वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ असे त्यांनी ठेवले. जसा जसा बल्लाळ मोठा होऊ लागला, तसतसे त्याचे चित्त देवभक्ती व ईश्वर चिंतनाकडे ओढले जाऊ लागले. त्याची गणेश भक्ती वाढू लागली. सर्व बाळगोपाळ मित्रांना घेऊन तो जंगलात जाई. एक पाषाण घेऊन
ती गणपतीची मूर्ती समजून तिची मानसपूजा व भजन करीत असे. त्यामुळे सर्व बाळगोपाळांना घरी परत जाण्यास उशीर होऊ लागला. बालमित्रांच्या पालकांनी सर्व माहिती घेऊन कल्याण शेठकडे तक्रार केली की तुमचा बल्लाळ आमच्या मुलांना बिघडवत आहे. बल्लाळ अभ्यास नीट करत नसल्याने कल्याण शेठजी त्याच्यावर आधीच नाराज होते. ही तक्रार आल्यावर ते संतापले. ते मुलांना बरोबर घेऊन बल्लाळ रानात जेथे जात असे तेथे गेले. त्यांनी बल्लाळाची पूजा उद्ध्वस्त केली. तेथील मांडव मोडला. पाषाणाची ध्यान मूर्ती फेकून दिली. हे पाहून सर्व मुले घाबरली. परंतु भक्तिरसात व गणेशाच्या ध्यानात मग्न असलेल्या बल्लाळास याची काहीच जाणीव नव्हती. तो ध्यानातच मग्न होता. हे पाहून कल्याण शेठजी भयंकर संतापले. बल्लाळास रक्तबंबाळ होईपर्यंत काठीने झोडपले. बल्लाळ मूर्छित पडला. त्याच अवस्थेत बल्लाळास एका झाडास बांधले व म्हणाले, बघू कोण तुझ्या मदतीस येतो. तुझा गणेशच तुला सोडवेल व जेवू घालेल. असे सांगून संतापाने ते निघून गेले. निरागस बल्लाळ बराच वेळ मूर्छित अवस्थेत होता. त्याला हळूहळू शुद्ध येऊ लागली. वेदनांनी सर्व शरीर ठणकत होते. परंतु त्याही स्थितीत त्याने गणेशाचा धावा सुरू ठेवला. हे गणेशा, हे दयानिधा, मी भक्त, माझा भाव तव चरण कमलात. माझा पिता जो अधम, त्याने कर्म केले निर्मम. म्हणून शासन करी त्यास, अनुपम भक्ती भजनास झाले. बल्लाळाचा धावा ऐकून श्री गणेशांनी प्रसन्न होऊन बल्लाळास दर्शन दिले. श्री गणेशांचे दर्शन होताच बल्लाळाची सर्व बंधने दूर झाली. रक्ताळलेले कोमल शरीर पूर्ववत झाले. बल्लाळा श्री गणेशांनी आलिंगन दिले व वर दिला, हे वत्सा, तू सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. तू दीर्घायुषी होशील. ज्याने तुझी पूजा उद्ध्वस्त केली तू जन्मोजन्मी दुःख व दारिद्र्य भोगेल. बल्लाळ श्री गणेशाला म्हणाला, हे देवाधिदेवा गणेशा, आपण ह्या ठिकाणी कायमचे वास्तव्य करून येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण कराव्यात. श्री गणेश तथाच तू म्हणाले व मी येथेच राहीन. माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन. असा आशीर्वाद देऊन श्री गणेश एका शिळेत अंतर्धान पावले. श्री गणेशाने ज्या शिळेत ईश्वर रूप धारण केले ती शिळा म्हणजेच श्री बल्लाळेश्वर. मुद्गल पुराणात बल्लाळ विनायक या नावाशिवाय बल्लाळेश, बल्लाळ नायक, बल्लाळेश्वर अशा नावांचा उल्लेख आहे. पालीचा गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. श्रीधुंडी विनायक. वरील कथेत पाषाणाला गणेशाची मूर्ती समजून बल्लाळ पूजा अर्चा करत असे, जी कल्याण शेठजींनी फेकून दिली. ती मूर्ती म्हणजेच श्री धुंडी विनायक. ही मूर्ती पश्चिमाभिमुख असून श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनापूर्वी प्रथम श्री धुंडी विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. श्री बल्लाळ विनायकाचा उत्सव वर्षातून दोनदा येतो. एकदा माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी व भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी. माघ महिन्यात भरपूर भक्तगण या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. मोठी यात्रा भरते. श्री धुंडी विनायकाचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होतो. इथे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच तर सर्वजण भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. म्हणूनच पालीचा बल्लाळेश्वर खूप खास आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.